सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर इज total weight of reactant is same as to the weight of product. रिॲक्टंटचं जेवढं वेट आहे तेवढंच कुणाचं वेट असणार आहे, प्रोडक्टचं. म्हणजे वेटमध्ये कमी जास्त नाही. 3 ग्रॅम 300.23 ग्रॅम रिॲक्टंटचं वेट होतं. आणि नेक्स्ट वन प्रोडक्टचं वेट किती असणार आहे, मग तेवढंच 300.23 ग्रॅम. त्याच्यामुळं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर का सांगतो आपण, व्हॉट एव्हर द वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू द वेट ऑफ प्रोडक्ट. जेवढं रिॲक्टंटचं वेट आहे तेवढंच प्रोडक्टचं वेट असणार, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. त्याच्यामुळे याला म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. जसं आपण एनर्जी कॉन्झर्वेशन सांगितलं होतं, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. जेवढी आहे तेवढीच एनर्जी राहणार आहे, फक्त आपण ट्रान्सफर करतो एनर्जी, त्याला म्हणलं कॉन्झर्वेशन. इथं पण तसं आहे, अगोदर जेवढं वेट आहे तेवढंच प्रोडक्टमध्ये पण असणार आहे. या साईडच्याला काय म्हणतो आपण, रिॲक्टंट्स, लेफ्ट साईडच्याला, आणि याला काय म्हणतो, प्रोडक्ट्स. मग डेफिनेशन काय लिहायचं आपण, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, वेट ऑफ रिॲक्टंट इज सेम ॲज टू वेट ऑफ प्रोडक्ट. वेट ऑफ प्रोडक्ट, जेवढं रिॲक्टंटचं वेट आहे तेवढंच प्रोडक्टचं वेट असणार आहे. हे झालं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. एवढंच बघा.